हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आज आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025 इयत्ता 8वी। विषय आहे समाजशास्त्र। प्रश्नपत्रिका आज आपण जाणून घेणार आहोत। उत्तरासहित गुण असणार आहे 50 आणि वेळ असणार आहे 2 तास। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण की आपल्या या चॅनलवर विविध प्रकारचे एज्युकेशनल, इन्फॉर्मेटिव्ह आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ हे असतात, तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। त्याचप्रमाणे हाय बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल। त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला प्लेलिस्ट देखील आहे, इतर विषयांची सर्व इयत्तेची देखील आहे। तर आपण इयत्ता 8वी ची प्लेलिस्ट देखील बघू शकता। त्यामध्ये सर्व विषयांची तुम्हाला इम्पॉर्टंट व्हिडिओ हे मिळून जातील। विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। लेट्स स्टार्ट। वी आर सी प्रथम सत्र परीक्षा, विषय समाजशास्त्र, इयत्ता 8वी। वेळ आहे 2 तास, गुण असणार आहे 50। पहिला आहे इतिहास। प्रश्न क्रमांक 1 अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। त्यातील पहिला आहे, गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? तर उत्तर आहे दक्षिण आफ्रिका। पर्याय क्रमांक क हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न डॅश याने केला? तर उत्तर आहे मीर कासिम यांनी। ऑप्शन क्रमांक ब हे याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 1 मधील ब आहे, खालील तक्ता पूर्ण करा। समाजसुधारक आहे आणि संस्था दिलेल्या आहेत। त्यातील पहिले समाजसुधारक आहेत राजा राममोहन रॉय, संस्था आहे त्यांची ब्राह्मो समाज। दुसरा आहे समाजसुधारक स्वामी दयानंद सरस्वती, संस्था आहे आर्य समाज। तिसरा आहे महात्मा फुले, सत्यशोधक समाज। यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2 आहे अ, विधाने कारण स्पष्ट करा। कोणतेही 3? भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला। भारतातून इंग्लंडला निर्यात होणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे आणि इंग्लंडमध्ये यंत्रावर तयार होणारे हे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असे। तर भारतीय उत्पादनापेक्षा हे उत्पादन स्वस्त असल्याने त्याची विक्रीही अधिक होत असे। परिणामी या स्पर्धेत भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला। या प्रकारे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले कारण हिंदू आणि मुस्लिम समाजात फूट पाडून स्वातंत्र्य चळवळ दुर्बल करणे हे इंग्रजांचे मुख्य उद्दिष्ट होते। लॉर्ड कर्झन याने फोडा व राज्य करा या नीतीचाच वापर करून इंग्रज सत्ता बळकट करण्याचे ठरवले। प्रशासकीय सोय हे कारण सांगत लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले। या पद्धतीने उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती। उत्तर आहे साम्राज्यवादी धोरणांना विरोध करताना ब्रिटिश काळातील वृत्तपत्रांनी लोकजागृतीचे आणि लोकशिक्षणाचेही काम केले। इंग्रजांच्या जुलमांविरुद्ध लिखाण करतानाच पाश्चात्य विद्या, वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे महत्त्वही पटवून दिले। यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली कारण सर्व जातींचे सैन्य एकत्र आल्यास त्यांच्यात एकीची भावना निर्माण होऊन पुन्हा उठाव होण्याची भीती इंग्रजांना वाटत होती। त्यामुळे त्यांनी लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करून पुन्हा उठाव होणार नाही याची काळजी घेतली। पुढील प्रश्न आहे ब, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा। पहिला आहे, इंग्रज सत्तेचे भारतातील प्रशासनाचे आधारस्तंभ मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल आणि न्यायसंस्था। हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि वहीमध्ये लिहून घ्या, सराव करा। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करा। त्याचप्रमाणे बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून येणारा
प्रत्येक नवीन व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. पुढील आहे बघा, इसवी सन प्लासीची लढाई झाली 1757 मध्ये. यानंतर 1764 मध्ये बक्सरची लढाई झाली. यानंतर 1799 मध्ये श्रीरंगपट्टणची लढाई झाली आणि शेवटचा आहे 1849 मध्ये दुसरे शीख इंग्रज युद्ध झाले. व्यवस्थित लिहून घ्या, हे अतिशय महत्त्वाचं आहे. कोणती लढाई कोणत्या इसवी सनामध्ये झाली. यानंतर पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्रे कोणती आहे? जसे की मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील टिपा लिहा. कोणतीही एक 3 गुणांसाठी आहे. पहिला आहे बघा, जालियनवाला बाग हत्याकांड आणि दुसरा आहे राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री. तर बघा उत्तर आहे दुसरे याचं. 1906 साली झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात चतुःसूत्री कार्यक्रमाचा स्वीकार केला गेला आणि ही चतुःसूत्री पुढीलप्रमाणे: स्वदेशी, स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊन देशाचे हित साधायचे हा स्वदेशीचा अर्थ आहे. दुसरा आहे बहिष्कार, परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार टाकणे, स्वराज्य देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे अंतिम उद्दिष्ट असेल. राष्ट्रीय शिक्षण, भारतीयांनी राष्ट्रीय शाळांची स्थापना करायची. यानंतर पुढील आहे बघा, नागरिकशास्त्र. प्रश्न क्रमांक 4, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने हे पुन्हा लिहायचं आहे. 2 गुणांसाठी असणार आहे. पहिला आहे, संसदीय शासन पद्धती डॅश डॅश येथे विकसित झाली. उत्तर आहे इंग्लंड. संसदीय शासन पद्धती इंग्लंड येथे विकसित झाली. पर्याय क्रमांक ब हे याचं उत्तर आहे. दुसरं आहे, महाराष्ट्रातून लोकसभेत डॅश डॅश खासदार निवडून दिले जातात. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे ड. महाराष्ट्रातून लोकसभेत 48 खासदार निवडून दिले जातात. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा 5, खालील संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहे. कोणतेही एक. शासन संस्थेच्या शाखा, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. यानंतर आणीबाणीचे प्रकार हे अतिशय महत्त्वाचे घटक आहे, नक्की करून ठेवा. आणीबाणीचे प्रकार: राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्यातील आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी. हवं तर वहीमध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता, पाठांतर करा. एक प्रश्न हे आपल्याला वेगवेगळ्या अँगलने देखील विचारला जातो, त्यामुळे व्यवस्थित आपलं हे उत्तर पाठ असायला हवं. पुढील प्रश्न आहे बघा, लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा किंवा संसद मंत्रिमंडळ कसे नियंत्रण ठेवते. या दोन्हीमध्ये कोणतेही एकाचे उत्तर लिहायचे आहे. त्याला 3 गुण असणार आहे. पहिला आहे, लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा. संपूर्ण सभागृहाचे कामकाज निपक्षपातीपणे व सुरळीतपणे चालवणे, लोकसभेच्या सभासदांच्या विशेष अधिकारांचे व हक्कांचे संरक्षण करणे, लोकसभेच्या कामकाजविषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार कामकाज चालवणे आणि शेवटचा आहे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे. यानंतर पुढील आहे बघा, इतिहास, नागरिकशास्त्र झालं. आता भूगोल आहे. चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे इतरही विषयाच्या आपल्या प्रश्नपत्रिका आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, नक्की प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. प्रश्न क्रमांक 1 आहे, भूगोलातील खालील योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायचे आहे. यानंतर पुढील आहे बघा, खालील योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 3 गुणांसाठी आहे. त्यातील पहिला आहे, हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. यानंतर दुसरा आहे, कोणत्याही 2 लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटांचा फरक असतो. हवं तर प्रश्नोत्तरे हे लिहून घ्या. पुढील प्रश्न आहे बघा, पृथ्वीच्या डॅश डॅश भागातील पदार्थाची घनता सर्वात जास्त असते. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, अंतर्गाभा. पृथ्वीच्या अंतर्गाभा भागातील पदार्थाची घनता सर्वात जास्त असते. त्यानंतर ब आहे, खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. 2 गुणांसाठी आहे.
सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात. बरोबर आहे. दुसरं आहे सुमारे 51% पृथ्वीचे पृष्ठ पाण्याने व्यापले आहे. चूक आहे हे वाक्य. यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही दोन. पहिला आहे, सागरजल गतिशील कशामुळे होते? ग्रहीय वाऱ्यांमुळे सागरजल गतिशील होते. दुसरा आहे, पृथ्वीला परिवलनासाठी किती तासांचा कालावधी लागतो? पृथ्वीला परिवलनासाठी 24 तासांचा कालावधी लागतो. तिसरा आहे, पृथ्वीच्या गाभ्याचे दोन भाग कोणते? बाह्य गाभा व अंतर्गाभा हे पृथ्वीचे दोन भाग आहेत. यानंतर पुढील आहे, खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही दोन. 4 गुणांसाठी आहे. प्रत्येकी एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे. आहे बघा, खालील विधानांची भौगोलिक कारणे कोणतेही दोन. त्यातील पहिलं, उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो. उत्तर आहे, सर्वसाधारणपणे पर्वतीय प्रदेशात जास्त उंचीवर तापमान हे कमी असते आणि तापमान कमी असल्यास हवेची बाष्पधारण शक्ती कमी असते. त्यामुळे अशा ठिकाणी हवेतील आर्द्रता तुलनेने कमी असते. यानंतर पुढील दुसरा प्रश्न आहे, सागर तळाचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे. उत्तर जाणून घेऊया. सागर तळात मोठ्या प्रमाणात खनिजे, मूलद्रव्ये, खडक, अतिसूक्ष्म मातीचे कण आढळतात. खनिज संपत्ती, प्राणी संपत्ती, वनस्पती तसेच ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादींचा अभ्यासासाठी आपल्या मानवास उपयुक्त होत असतो. यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे, चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते. कारण पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या चुंबकावरणामुळे सौर वातामधून वाहणारे भरीत कण ओझोन थरात प्रवेश करू शकत नाही व त्यामुळे ओझोन थराचे रक्षण होते. अशा प्रकारे चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते. प्रश्न क्रमांक चौथा आहे, स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते. कारण एखादे रेखावृत्त जेव्हा बरोबर सूर्यासमोर येते त्यावेळी रेखावृत्तावर मध्यान्ह झाल्याचे गृहीत धरले जाते. मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखी नसते, म्हणून स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक तिसरा, भूगोलातील खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही दोन. 4 गुणांसाठी असणार आहे. आर्द्रतेचे मापन कसे केले जाते? निरपेक्ष आर्द्रतेचे मापन बरोबर बाष्पाचे प्रमाण छेद हवेचे घनफळ. सापेक्ष आर्द्रता निरपेक्ष आर्द्रता छेद बाष्पधारण क्षमता गुणिले 100 या सूत्रांद्वारे आर्द्रतेचे मापन हे केले जाते. यानंतर दुसरा प्रश्न आहे, प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात? कारण प्रचंड दाब व उष्णता यामुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली होतात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप, ज्वालामुखी यासारख्या क्रिया घडतात आणि या भौगोलिक प्रक्रिया सातत्याने घडत येत असल्यामुळे प्रावरणाला दुर्बलावरण असे म्हणतात. तिसरा आहे बघा, क्युम्युलस ढगांची वैशिष्ट्ये लिहा. भूपृष्ठापासून 500 ते 600 मीटर उंची व उभा विस्तार असणारे या प्रकारचे ढग असतात. हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हे ढग निर्माण होतात आणि या ढगांचा आकार अवाढव्य व घुमटाकार असतो आणि या ढगांचा रंग करडा असतो. यानंतर चौथा आहे, खंडांत उताराची माहिती लिहा. खंडमंचाचा भाग संपल्यानंतर आढळणारे तीव्र उताराचे समुद्र भूरूप म्हणजे खंडांत उतार होय. खंडांत उताराचा विस्तार तुलनेने कमी असतो. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही सर्व हे प्रश्न आणि उत्तरे लिहून घेऊ शकता. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. पुढील प्रश्न जाणून घेऊया. पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे
त्या आधारे लिहायचे आहे. कोणतेही 2-4 गुणांसाठी असणार आहे. या पद्धतीने तुम्हाला नकाशा असणार आहे. नकाशाचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे, वाचन करायचे आहे. त्यावर आधारित आपल्याला प्रश्न दिले गेलेले असेल. पहिला आहे, ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत? उत्तर आहे, ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह शीतप्रवाह या प्रकारचे आहेत. दुसरा आहे, ज्या भागात दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी नेमके काय घडत असते? ज्या भागात दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येत असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुके तयार होत असते. तिसरा आहे, सागरी प्रवाहाचे कोणते मुख्य प्रकार दिसतात? तर सागरी प्रवाहाचे उष्ण प्रवाह व शीतप्रवाह हे मुख्य प्रकार दिसतात. दुसरा आहे, सुबक आकृती काढून नावं द्यायची आहेत. कोणतेही 1-2 गुणांसाठी असणार आहे. तुम्ही दोन्हीही करून ठेवा. महासागर तळरचना आणि पृथ्वीचे अंतरंग. तर दोन्हीही आकृती तुम्ही व्यवस्थित बघून जायची आहे आणि योग्यरित्याही काढायची आहे. या पद्धतीने पृथ्वीच्या अंतरंगाची आकृती आहे. व्यवस्थित नावं द्यायची आहेत. त्याचप्रमाणे व्यवस्थित आकृती देखील काढायची आहे. शिलावरण, भूकवच, प्रावरण, शिलावरण, बाह्यगाभा, द्रवरूप, निम्न प्रावरण, भूकवच सरासरी 30 किलोमीटर, उच्च प्रावरण, अंतर्गाभा, घनरूप म्हणतो आपण त्याला, आणि पृथ्वीचे केंद्र. या प्रकारे नावं द्यायची आहेत. पुढील प्रश्न आहे, खालील प्रश्नांची 4 ते 5 वाक्यात उत्तरं द्यायची आहे. कोणतेही 2. कॅनडा या देशात 6 वेगवेगळ्या प्रमाणवेळ आहेत. कारण द्यायचं आहे. आहे बघा, कॅनडा देशाचा रेखावृत्तीय विस्तार 52 डिग्री 37 पश्चिम रेखावृत्त ते 141 डिग्री पश्चिम रेखावृत्त इतका आहे. म्हणजेच कॅनडा देशाच्या अतिपूर्वेकडील व अतिपश्चिमेकडील रेखावृत्तामध्ये अंशात्मक फरक हा सुमारे 88 अंशाचा आहे. या पद्धतीने तुम्ही हे उत्तर लिहू शकता. यानंतर पुढील आहे बघा प्रश्न, पृथ्वीच्या चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे, स्पष्ट करा. उत्तर आहे, पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्यगाभ्याचे तापमान सुमारे 5000 डिग्री सेल्सिअस आहे व अंतर्गाभ्याचे तापमान सुमारे 6000 डिग्री सेल्सिअस आहे. तापमानातील या फरकामुळे अंतरंगातील अंतर्गाभ्याकडून बाह्यगाभ्याकडे ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या ऊर्ध्वगामी प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे चक्राकार गती प्राप्त होते आणि चक्राकार गतीमुळे भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाहाची निर्मिती होऊन चुंबकीय क्षेत्र हे निर्माण होते. या प्रकारे तुम्ही हे उत्तर लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे. आपण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील बघितलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे इयत्ता 8वीची. इतरही विषयांची प्रश्नपत्रिका आहे, नक्की अभ्यास करा. सो ऑल ऑफ यू छान पेपर लिहा, छान मार्क मिळवा. ऑल दी बेस्ट ऑल ऑफ यू. सो सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.